नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण करतोय निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याचा अनालिसिस. आणि आज काय झालं आणि उद्या कशा पद्धतीने मार्केट असणार आहे त्याच्यावरती आपली आजची चर्चा असणार आहे. तर आज जर तुम्ही नीट बघाल, जसं आपण काल म्हणालो पण, की मार्केट डबल बॉटम बनून तो एक प्राइस ऍक्शननी इथे येऊन थांबला आणि ही जर ब्रेक केला तर तो अजून खाली जाईल. ही जर तुम्ही नीट बघाल तर प्राइस नुसार ह्याच्यामध्ये गॅप डाऊन झाला. जो आपण प्रिडिक्ट केला होता की गॅप डाऊन झालं तर आपण काय करणार आहोत, गॅप अप झालं तर आपण काय करणार आहोत. आणि त्यानुसार जर तुम्ही नीट बघाल तर गॅप डाऊन जर झाला, गॅप डाऊन नंतर खाली आला, खाली आल्यानंतर लो आपलं ठरलं होतं की जर गॅप डाऊन झाला, लो ब्रेक केला तरच आपण एंट्री मारणार, नाही तर एंट्री मारणार नाही. जर कोणी हा मिस केला असेल काही हरकत नाही, काही हरकत नाही. हा जर ट्रेंड नाही पकडला काही हरकत नाही. पण इथे जर तुम्ही नीट बघाल, गॅप डाऊन झाला, ओव्हरऑल जर तुम्ही नाही बघाल तर 25,750 पर्यंत, 725 पर्यंत मार्केट लो बनवलं आणि त्यानंतर त्यांनी वर जायला सुरुवात केली. दिसलं का तुम्हाला प्राइस ऍक्शन? इथे तुम्ही कॅप्चर नाही केलं हरकत नाही, पण हा तर तुम्ही डब्ल्यू पॅटर्न, ही प्राइस ऍक्शन तुम्हाला कॅप्चर करायची होती. बरोबर तिथेच सपोर्ट घेतला बघा. आल्यानंतर पुलबॅक आला, पुलबॅक नंतर वरती त्याने दिलं. जर तुम्ही इतकं जरी हा मुवमेंट जरी कॅप्चर केला असता तरी पण तुमचं आजच्या दिवसभराचं काम झालं असतं. आणि एक्सपायरी होती तर आपला जो अनालिस्ट होता तो अनालिस्ट काय होता, जर गॅप डाऊन जर झाला तर मार्केट बुलिश जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. गॅप अप जर झाला तर मार्केट जोपर्यंत ओपनिंगचा हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बाय करणार नव्हतो. साईडवेज जाण्याचे चान्सेस होते आणि इतका डाऊन ट्रेंड आल्यानंतर चान्स होता, एक्सपायरी होती, एक्सपायरीमध्ये मार्केट वर जाईल. तर हा आपण काल अनालिस केला होता. चला तर मग आज आपण काय करूया, कशा पद्धतीने करूया, त्यासाठी आपण सर्वप्रथम ड्रॉइंग रिम्यूव्ह केली आणि आता आपण नवीन फ्रेश मार्क करणार आहोत. तर फ्रेश काय आहे, तर हा स्विंग आहे बघा 25,800चा आणि 25,900. जर नीट बघाल तर हाच एक स्विंग मध्येच होता आणि हा स्विंग करत करत त्यांनी 25,920 घेऊया, 25,800. तर हा काय आपल्याला मिळाला, एक नो ट्रेडिंग झोन मिळालेला आहे. ठीक आहे. दुसरा आजचा इंट्राडे लो तो आपण मार्क करू आणि कालचा इंट्राडे हाय मार्क करूया. जर मार्केटला हा जर रेड झोन तोडला तर हा पहिला आपल्याला त्याच्यामध्ये चान्सेस आहेत की 25,885 पर्यंत जाण्याचे, ते 26,000 धरून चला एक राऊंड लेवल. दुसरा जो आहे हा आहे तर काय आहे, 26,042 आणि तिसरा 26,100 आणि मग ही चौथी रेंज. जवळजवळ 4 रेंज आपण काढलेल्या आहेत. मार्केटला मित्रांनो वर जाण्यासाठी जोर लावायला लागणार आहे. ठीक आहे. वर जाण्यासाठी जोर लावायला लागणार आहे, खाली येण्यासाठी जोर लावायला नाही लागणार आहे. कारण ओव्हरऑल ट्रेंड जर तुम्ही बघाल तर ओव्हरऑल काय झालेलं आहे, तो निगेटिव्ह झालेला आहे. निगेटिव्ह झालाय त्यामुळे काय झालंय की चान्सेस जास्त आहेत की खाली येण्याची, वर जाण्याचे कमी आहेत. 730. हे झोन तयार झालेले आहेत. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातो. 600. जर मार्केट उद्या या पद्धतीने जर प्राइस ऍक्शन बनवते, काय तर जर तुम्ही नीट बघाल हा बॉटम एक बनलाय, बॉटम बनल्यानंतर एक वरती रेड झोन पर्यंत गेलाय आणि पुन्हा खाली आलाय.
जर उद्या इथे थोडासा प्राइस ऍक्शन करून जर ही 25,920 केली, जे त्याला जोर लावायला लागणार आहे मित्रांनो. जोर का लावायला लागणार आहे? कारण निगेटिव्ह प्राइस ऍक्शन आहे आणि त्याच्यात आपण पॉझिटिव्हचा विचार करतोय म्हणून जोर लावायला लागणार. जोर जर केला तर 26,000 आणि 26,050च्या आसपास आणि 26,100 असे 3 टार्गेट आपण प्लॅन करतोय. आणि जर ही नीट बघाल तुम्ही तर ह्या पद्धतीने जर ही प्राइस ऍक्शन जर बघाल तर ऑलरेडी डाऊन ट्रेंडला जाण्याचे चान्सेस आहेत. जर 25,800 ब्रेक करतोय तर 25,730 जो आजचा इंट्राडे लो आहे, 25,670 आणि 25,600 या 3 लेवल आपण खालच्यासाठी काढले. मार्केटमध्ये उद्यासाठी रेड झोन खूप मोठा आहे. 25,800 ते 25,920 जवळजवळ 130 पॉईंट्स आहे आणि निफ्टीची रेंज काय आहे तर 150 ते 200 पॉईंटची रेंज आहे. ओव्हरऑल ट्रेंडिंग मार्केट आहे तर रेड झोन होऊ शकतो उद्या. दुसरं गोष्ट अशी, उद्या मित्रांनो बुधवार आहे. तर बुधवारी काय असतं तर बुधवारी आज निफ्टीची एक्सपायरी झालेली आहे. गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असेल, त्यामुळे हा मधला दिवस आहे तर मे बी साइडवेज पण जाऊ शकतो आणि तो एक मुवमेंट बनवेल वर जाण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी. एक बेस बनवण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल. जर गॅप अप जर झाला तर गॅप फिल करून द्या मित्रांनो. गॅप फिल केल्यानंतर जर इंट्राडेचा हाय ब्रेक करतोय तरच आपली एंट्री होईल, नाहीतर आपली एंट्री होणार नाही. नाहीतर गॅप अप झाल्यानंतर तो असा असा साइडवेज करून मे बी काय चॅनल बनेल किंवा काय पॅटर्न बनला तर आपण त्याच्यामध्ये एंट्री घेणार आहोत. पण जोपर्यंत इंट्राडे गॅप अपचा इंट्राडे हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाहीत. त्याच पद्धतीने गॅप डाऊन जर झाला तर गॅप डाऊन झाला तर मोस्टली आपण पाहतो पण आहे की निगेटिव्ह साईडलाच प्राइस ऍक्शन बनते. थोडासा गॅप फिल करून द्या. गॅप फिल करून द्या. जर हाय ब्रेक केला तरच आपण एंट्री घेणार आहोत. दुसरं, हा लो एकदा ब्रेक करून दे. कुठला? हा तर लो होऊन देच. हा जर इथे गॅप डाऊन मध्ये 25,730चा लो जर ब्रेक केला तरच आपण डाऊनसाठी प्लॅन करणार आहोत निफ्टीमध्ये. चला तर मग वळूया आपण आता बँक निफ्टीकडे जाऊया. निफ्टीच्या पेक्षा बँक निफ्टी जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो तर थोडासा थोडासा बँक निफ्टीपेक्षा पॉझिटिव्ह होता. ठीक आहे. त्यांनी आज दिवसभर रेड झोन मध्येच त्यांनी मार्क केलंय आणि जर निफ्टीला जर वर जर काढला असेल, आज वरती जर काढला असेल तर बँक निफ्टीनेच काढलेलं आहे. थोडेसे त्याचे लेवल आपण चेंज करणार आहोत. जो हा स्विंग आहे तो आपण घेऊ. म्हणजे किती आहे तर 59,550चा आणि 59,000च घेऊया आपण राऊंड लेवल. जवळजवळ 350 पॉईंटचा रेड झोन आहे. बाकी लेवल्स ऑलमोस्ट सेमच आहेत निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये ज्या ट्रॅव्हल केल्यात. कारण आज फक्त थोडासाच हाय सकाळचा त्यांनी सपोर्ट घेतला आणि 58,900ला आणि तिथूनच त्यांनी वर जायला 58,900ला जो त्यांनी सपोर्ट घेतला आणि तिथेनच त्यांनी वरती जायला सुरुवात केली मित्रांनो. ठीक आहे. तर बँक निफ्टीच्या लेवल कालच्या होत्या त्याच आहेत. त्याच्यात काही चेंजेस आपण केले नाही. थोडासाच रेड झोन मध्ये आपण फरक केलेला आहे. उद्या बघूया आपण काय होते. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर बँक निफ्टी आपण हे करतोय, त्याला कन्सिडर करतोय थोडासा पॉझिटिव्ह जाण्याचे चान्सेस आहेत निफ्टीच्या अगोदर. दुसरं, सेन्सेक्स मध्ये वळूया. सेन्सेक्स जर तुम्ही बघाल सेम निफ्टी सारखाच झालेला आहे. रेड झोन तोडला, प्राइस ऍक्शन बनवलं आणि पुन्हा रेड झोन मध्येच आला. ठीक आहे. एक डब्ल्यू पॅटर्न नुसार बनलं. सेन्सेक्स मध्ये आपण लेवल ड्रॉ करूया. लेवल ड्रॉ करण्यासाठी आजचा जो स्विंगचा लो आहे आणि स्विंग हाय आहे तिथे आपण मार्क करतोय. ते आहे 84,950 मित्रांनो आणि त्याचा लो आहे 84,700 धरून चला. एक राऊंड लेवल आपण 600 घेऊ. कारण
700 धरून चला. ही आपल्याला काय मिळाले, एक रेड झोन आपल्याला मिळालेला आहे सेन्सेक्स मध्ये. आजचा लो जो आहे तो 84,384. त्यानंतर 84,200 आणि 84,000 या 3 लेवलसाठी आपण प्लॅन करतोय. सेन्सेक्स मध्ये जर सेन्सेक्स उद्या थोडासा असा टाइमपास करून जर ब्रेक करतोय आणि 84,385 लेवल जर ब्रेक झाली, ठीक आहे, तर मात्र 84,200 आणि 84,000 या 2 लेवलसाठी इझिली ट्रॅव्हल करू शकतो. आणि जर गॅपडाऊन जर झाला तर ही आपण लेवल जी मार्क केलं 84,384, तर आपण विचार करतोय की ही थोडासा पुलबॅक येऊन जर ब्रेक केला तर आपल्याला 84,000 जवळजवळ 300-400 पॉईंट इझिली मिळू शकतात. गॅपअप जर झाला, गॅप फिल करून द्या मित्रांनो, थोडासा टाइमपास करून वर जाऊन दे, की जेणेकरून आपल्याला 85,200, 85,370 आणि 85,500 पर्यंत सहज जाण्याचे चान्सेस आहेत. पण मित्रांनो, जर सांगायचा मुद्दा असा की वर जाण्यासाठी मार्केटला जोर लावायला लागेल तेव्हा जाऊन वर जाईल. कारण मार्केटची जी प्राइस ऍक्शन आहे ती मोस्टली खालीच्या साईडला जाण्यासाठी आपल्याला दिसते. आणि त्याच्या विरुद्ध जर जायचं असेल तर त्याला खूप जोर लावायला लागेल किंवा काहीतरी प्राइस ऍक्शन बनवावी लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला सपोर्ट मिळेल आणि मग वर जाईल. आणि जर खाली जातोय तर इझिली ट्रॅव्हल होऊ शकते, कारण तो मार्केटच्या दिशेनेच जातोय. तुमची पोझिशन साईज त्या पद्धतीने घ्या, तुम्ही जे काही लॉट साईज घेतात त्या पद्धतीने घ्या. खाली जाते वेळी थोडेसे तुम्ही अग्रेसिव्ह पण करू शकता. गॅप अप गॅप डाऊन स्ट्रॅटेजी नीट वर्कआउट करा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही शिकून करा. शेअर मार्केट शिकण्याचं आहे. तुम्ही कोणाकडूनही शिका, माझ्याकडून शिका किंवा युट्यूबवर शिका किंवा अजून कोणाकडून शिका, पण शिकल्यानंतर ट्रेड मारा, जेणेकरून तुमचे हाड मनी ते चांगले पद्धतीने त्यांना काम लागेल. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.